की असाल आनंद असाल खुश असाल असे मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करतो. आजच्या आठवड्याला सुरुवात करतो. बघा आपले गुरुवैद्य पाडोमामा पुण्यावरून आलेले आहेत. आम्ही जंगलामध्ये तर आम्ही जंगलामधून आलेलो आहेत. तर जंगलामध्ये फिरण्यासाठी आलेलो आहे, काही ट्रेकिंग करण्यासाठी काही. तर आम्हाला इथे एक पांढरीशी झाड सापडले. अनेक लोकांचा कन्फ्युज आहे का पांढरीचं झाड कसं असतंय, काय असतंय, त्याची पानं कशी असतात. तर आज आम्ही तुम्हाला इथं ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगणार आहे का पांढरीच्या झाडाची ओळख सांगणार आहे. हे झाड असतंय कसं, पानं कशी असतात, काय कसं असतात बघा. आणि मामा सुद्धा तुम्हाला याच्याविषयी थोडी माहिती सांगतील. सांगा मामा. नमस्कार. माझा एक चॅनल आहे घरचा वैद्य मराठी चॅनल आणि घरचा तंत्र. त्यांच्याकडे आलेलं आहे इकडं डोंगराकडे असंच फिरताना. तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक पांढरीचं झाड भेटलेलं आहे. झाड असं फिरत असताना म्हणलं हे पांढरीचं झाड आहे. तर आपल्याला ह्याच्यात काय करायचंय, ओळख म्हणून लोकाली ओळख म्हणून काळपट होते. तर काळी जशी तुम्ही खाली बघा पांढरी असते, जसं झाड मोठं होईल तसं खाली एकदम पांढरा शिपट दुधासारखी काळी राहते आणि वरची काळी जरा थोडी हिरवी राहते अशी. बघा हे पानं एक अशा प्रकारे राहते त्याचे. तर हे जंगलातले झाड आहे ओरिजिनल. हे बघा पानाचे पानाला असे 7 पानं असे राहतात. एखाद्याला 7 एखाद्याला 8 पानं राहतात, 5-7 असे. काही एखाद्या झाडात नरमादी असते त्याच्यात. त्याच्यात आपल्याला मात्र 3 झाडं बघायला भेटतात. तर त्याच्यातून झाडातून आपण काही हे असे पानं कमी जास्त असते बारीक मोठे. तुम्हाला दुसरं झाड दाखवतो मित्रांनो बघा. तर ह्याच्यातून आपल्या तुम्हाला बघा भेटणार ह्याचे पानं बघा. आपल्याला इथं 2 झाड आहेत. ह्याची पानं जरा साईज मोठी आहे आणि हे 6 पान बारीक आहे. तर बारीक मोठे पानाचं तुम्हाला एक महत्व सांगतो की नर मादी असे पान असतात. हे नर आहे, ही नर आहे, ही मादी. नर मादी म्हणजे अशी असते ती. प्रत्येक जाती 4 असतात, पण आपली 2 तर जाती पांढरीच्या बघायला भेटलेल्या आहेत. असे हे झाड आहे. हे पांढरे झाड आहे तुम्हाला ओळख. तर बघा हे झाड तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. झाड दाखवायचा प्रयत्न करते. बघा हे झाड तुम्ही असे पानं असतात, पान आहेत त्याला अशा काड्या असतात बघा. त्याचा असं खोड असते खाली. असतो. हे बघा हे बघा असं खोड आहे खाली बघा. हे आणि बरेच लोक म्हणतात झाड किती मोठं होतं, डाळिंबाच्या वर झाड मोठं होत हे बघा. हे असं आहे आणि याचा उपाय असं आहे की डाळिंबाच्या झाडा इतकंच होते. डाळिंबाच्या झाड इतकं सेम डाळिंबाचं झाड. ते डाळिंबाच्या झाडावरच होते की काही लोक व्हिडिओ मध्ये चुकीची माहिती दाखवतात. हे ओरिजिनल पांढरीचं झाड आहे. ओरिजिनल पांढरीचं झाड असं हे ओरिजिनल पांढरीचं झाड आहे. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर त्याला ओळख म्हणून आपल्याला ही राहावी याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला, ही माहिती सांगितली. चला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करा.